नमो भगवते वासुदेवाय। वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रवदाशिशिष्यं श्रीशङ्कराचार्यवदस्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्त्रोटकं वार्तिककारण्यं अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्तु। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमाम्यहं गुरुं ब्रह्म नमाम्यहम्। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहतो. या ग्रंथाचं हे आपलं 7वं प्रकरण चाललं आहे, अज्ञान खंडनाचं. विषय हा थोडासा बोलूचा बोध चाललेला आहे, कारण अज्ञानवादी आपली भूमिका सोडायला तयार नाही. ते म्हणतात अज्ञान आहेच आणि ज्ञानोबा अज्ञानाचं खंडन करतायत, अज्ञान नाही सांगतायत. तेव्हा आता ज्ञानोबाच्या भूमिकेतून आपल्याला जिकडे तिकडे ज्ञान दिसतंय आणि अज्ञानवादी लोकांच्या भूमिकेतून त्यांना असं दिसतंय की हे जगत म्हणजे अज्ञान आहे. अशा प्रकारचा हा पाहण्यामधला फरक आहे. काल आपल्याला अज्ञानवादी सांगितलं कार्य आणि कारण. एक कारण असतं आणि त्याच पुढे कार्य. जसं बीज आहे, बीज जसं ते कारण आहे, वृक्ष हे कार्य आहे. आता कोण अगोदर आणि बीज आहे, नंतर वृक्ष झाला.
तेव्हा कारण अगोदर असतं आणि त्याचं पुढे कार्य तयार होतं. कारणातून कार्य तयार होतं. हे अज्ञानवादी काय म्हणताय की वृक्ष जो झालाय ना ते त्या बीजाचं कार्य जे आहे ना ते अज्ञान आहे. कारण वृक्ष दिसतो आता आपल्याला, द्रष्टा दृश्य आणि दर्शन अशा स्वरूपाने त्याचं ज्ञान होतं आपल्याला वृक्षाचं. बीज तर जमिनीत गेलं आणि ते पूर्ण गेलं, संपलंय, त्याचा पुढे पत्ता नाही आता. मग जे कार्य आहे ते कार्यच म्हणजे अज्ञान आहे असं अज्ञानवादी म्हणतात. अहो असं काय करता तुम्ही? आधी त्या कारणाकडे कशातून आलं हे कार्य? ते कार्य त्या बीजातून आलेलं आहे. ते बीज पाहणं आधी. बीज असल्याशिवाय वृक्ष झाला का? तेव्हा कारणाकडे लक्ष द्या. कारणातून जी निर्मिती होते ती कशी होते? अहो त्या बीजामध्ये काहीतरी अंकुर फुटण्यासाठी लागणारी जी चेतना आहे ती त्याच्यामध्ये सुप्त असते. प्रत्येक बीजामध्ये लहानसा अंकुर असतो शिल्लक, आणि त्याला योग्य असं वातावरण मिळालं की त्याचा तो अंकुर फुटतो आणि मग त्या अंकुराचा मोठा वृक्ष येतो किंवा वेल होते. तेव्हा ही जी पसरणं आहे, वेल होणे, मोठं होणे, वृक्षासारखं पसारा आहे, हा जगताचा पसाराही तसाच झालेला आहे. मग याचं मूळ कारण काय आहे जगाच्या पसाऱ्याचं? तर जगाच्या पसाऱ्याचं मूळ कारण ब्रह्म आहे. परब्रह्मापासून ही सुरुवात झाली ना. कारणाकडे लक्ष द्यायला तुम्ही. मग ते जे परब्रह्म आहे ते परब्रह्म ज्ञानमय आहे, आत्मा ज्ञानमय आहे. मग त्या आत्म्यातून, ज्ञानमय आत्म्यातून पुढे जे कार्य होईल ते ही ज्ञानमयच होईल ना. ते अज्ञानाचं कसं होऊन जाईल? असा हा विषय चाललेला आहे. थोडासा अवघड आहे, ज्ञानवतांना समजून सांगताय. आता हा जो आत्मा आपल्या देहामध्ये आहे त्याचं स्वरूप ज्ञानू आपल्याला सांगून देण्याचे काम 102 ओळी आली. या 102 ओळीमध्ये ज्ञानू आपल्याला असं सांगत होते की काहीच जया न होणे, होय ते स्वतः नेणे, तरी शून्याची दिवांगणे प्रमाणाशी. ज्ञानवानी या ठिकाणी आता त्या अज्ञानवादी लोकांना स्पष्ट असं सांगून टाकले की हा जो आत्मा आहे तो काहीही होत नाही आणि काहीही निर्माण करत नाही. तो अलिप्त आहे. त्याची शक्ती कार्य करते, चेतना कार्य करते, त्याला कोणताही विकार होत नाही, आत्मा बिघडत नाही. असा हा जो आत्मा आपल्या देहातही आहे, बाहेरही आहे, सगळ्या जगात पसरलेला आहे. हा जो आत्मा आहे, परमात्मा आहे, तो परमात्मा अविकारी आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, असंग आहे, सगळे त्याचं वर्णन झालेले. तो स्वतःलाही विषय होत नाही आणि दुसऱ्यालाही विषय करत नाही. म्हणून तो द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही जी त्रिपुटी आहे जगातली, तिच्या पलीकडचा आहे. तो प्रमाणाचा विषय येत नाही. कुठल्या प्रमाणाने आत्मा जाणला जात नाही. म्हणून देवबाग आता सांगून राहिले ते होय स्वतः नेणे. ते तो आत्मा स्वतः काय आहे हेही तो जाणत नाही. मी कोण आहे, कसा आहे, काय, काहीच कळत नाही त्याचं. तरी शून्याची देवांगणे प्रमाणाशी. शून्याची देवांगणे म्हणजे शून्याच्या अंगणामध्ये ही सगळी प्रमाण उभी आहे. त्याच्या बाबतीमध्ये प्रमाण शून्यवत आहे. प्रमाणांना काही किंमत नाही. कुठल्याही प्रमाणाने आत्मा सिद्ध होत नाही, सापडत नाही. आत्मा प्रमाणांनी जाणून घेण्याचा विषय नाही. असं का बा?
जगातले इतर पदार्थ, इतर वस्तू, इतर म्हणजे ज्ञान आहे ते तर प्रमाणाने मिळवतो. मग आत्मा स्वतः तर ज्ञानोबा आपल्याला असं सांगलेले की ही जी प्रमाण आहे त्या प्रमाणांना प्रमाणित करण्याची प्रमा म्हणजे ज्ञान आत्म्यामध्ये आहे. तो ज्ञानघन आत्मा त्या प्रमाणांना प्रमाणित करून जगाचं ज्ञान तुम्हाला देतो. मग ही प्रमाण आत्म्याच्या ज्ञानाने प्रमाणित होतात ना, मग ही आत्म्याला कसं काय ज्ञान सिद्ध करते? ज्याच्या उजेडाने हे सगळं दाखवतात ते प्रकाशित करतात, तो उजेड तर आत्म्याचा आहे. मग त्या आत्म्याला आणखी कुठल्या उजेडाने ते पाहणार? तात्पर्य प्रमाणांना आत्म्याच्या ठिकाणी सिद्धता नाही, आत्म्याला ते सिद्ध करू शकत नाही. प्रमाण त्या ठिकाणी शून्यवत बनतात, असा हा विषय चाललेला आहे. आता 103 ओळी येते महत्वाची आहे. असे म्हणावया जोगे नातरे की रांगे, परी नाही हे न लागे जोडावेच. आता म्हणे असे म्हणजे तो आहे म्हणावया जोगे, तो आत्मा आहे असं म्हणण्यासारखं त्याच अंग नाही. आता आपण आपल्या जगामध्ये आपल्या ठिकाणी पहा बरं, आपण जेव्हा एखाद्याला सांगतो जा रे त्या खोलीमधून अमुक वस्तू घेऊन ये, मग ती वस्तू त्या ठिकाणी असते आणि तो पाहणारा तिला पाहतो आणि मग तिला तो ओळखून आणतो. सगळीकडे असाच प्रकार आहे ना आपल्याला. म्हणजे ज्याला वस्तू आकार रूप नाही का हे असं असतं त्यावेळेला ती वस्तू प्रकाशित होते, दिसते. पण हा जो आत्मा आहे त्याला कुठलाही आकार नाही, रूप नाही, नाव नाही. ही नावं सुद्धा सगळी जोडली ते आपण दिलेली आहे त्याला. म्हणजे हा नाव रूप रंग आकार याच्या पलीकडचा आहे तो, म्हणून तो आहे असं म्हणता येत. बरं नाही म्हणता येत नाही, कारण त्याच्यामध्ये सगळं निर्माण होऊन झालंय. म्हणजे आहे आणि नाही या पलीकडचा तो आहे, अशी काही विशिष्ट अशी त्याची अवस्था आहे बाबा. आणि ती समजण्यासाठी त्याचा अनुभव जेव्हा आपल्याला येईल त्यावेळेला आपल्याला कळेल. आज ज्ञानोबा सांगताय तेच मान्य करावं लागेल आपल्याला. असा हा जो आत्मा आहे तो आहे नाहीच्याही पलीकडचा आहे, तेच ज्ञानोबा आता यावेळी सांगतात. असे म्हणावया दोघे नातरे की रंगे, त्याला म्हणण्यासारखं अंगही नाही आणि तो आहे आहे असं म्हणताही येत नाही. तरी नाही, परंतु तो नाही हे न लागे जोडायचे, त्याला नाही पण म्हणता येत नाही. नाही म्हटलं तर मग हे सगळं निर्माण झालं कसं? म्हणून आहे नाहीच्या पलीकडे तो आहे असं ज्ञानोबा. मग कसा आहे तो आत्म्याचं वर्णन आपल्या सगळ्या साधू संतांनी केलेले आहे, वेदांनी केलेले आहे, सगळ्या शास्त्रांनी आत्म्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु तो कुठल्याही वर्णनासारखा नाही. तो सगुण आहे का? निर्गुण आहे का? आणि म्हणून ज्ञानोबाचाच एक अभंग आहे बा. ज्ञानोबांनीच एक त्यांच्या अभंग गाथेमध्ये अभंग लिहिलेला आहे, तुझं सगुण म्हणून का निर्गुण रे, हे आत्मराजा तुला काय म्हणू, तू सगुण आहे का निर्गुण आहे? सगुण निर्गुण एक दुर्गुण रे. म्हटलं तर सगुण आहे, म्हटलं तर निर्गुण आहे. असा तू एक गोविंद म्हणजे एक आत्मा आहे. अनुमानेना, कुठल्याही तर्काने अनुमानाने तो सिद्ध करता येत नाही. अनुमानेना, अनुमानेना
श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे. श्रुती म्हणजे वेद सुद्धा थकून गेले त्याला. काय म्हणावं याला? ते म्हणतात नेती नेती न इति न इति, असा नाही आत्मा, असा नाही, असा नाही, असं नाही. बस एवढंच वर्णन केलं त्यांनी. पण असा आहे, असा आहे, असा आहे असं श्रुती सुद्धा म्हणत नाही. नकारार्थी वर्णन करतात ते. वेदांनी सुद्धा आत्म्याचं वर्णन नकारार्थी केलं. असा नाही आत्मा, असा नाही. तुझं स्थूल म्हणू का सूक्ष्म आहे? तू स्थूल आहे का सूक्ष्म आहेस? कसा आहे रे तू? स्थूल सूक्ष्म तू बहुत सुंदर आहे. बस अशा तऱ्हेनं ज्ञानवा तुला आकार नाही, तुला रूप नाही, तुला रंग नाही, तुला कुठल्याही प्रकारचा कुठलाही असा इतर वस्तूसारखा स्वरूपाचा बोध नाही होणारा आकार नाही. तो गुरु प्रसादे निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले. ज्ञानदेव महाराज जे त्या आत्म्याबद्दल बोलून राहिलेले ते आपल्या गुरुच्या कृपेनं बोलतायत. त्यांच्या प्रसादाने ज्ञानेश्वर महाराज बोलतायत. महाप्रतमा देवे गुरु विठ्ठल. तेव्हा हा जो गोविंद आहे, हा विठ्ठल आहे, बाप आहे, पांडुरंग आहे, रखुमा देवी आहे, असा जो विठ्ठल त्यालाच मी आता आत्मा समजतो. कारण आपल्याला जेव्हा तो आत्मा कुठल्याही शास्त्राने कळत नाही तेव्हा आपलं समाधान करण्यासाठी कुठेतरी आपलं चित्त जडावं म्हणून त्या ठिकाणी आत्मा आहे असं मानावं लागतं. पण आत्मा तसा नसतो. पांडुरंगाच्या ठिकाणी तुम्ही आत्मा आहे म्हणा, दत्ताच्या ठिकाणी आत्मा आहे, कृष्णाच्या ठिकाणी आत्मा आहे, रामाच्या ठिकाणी आत्मा आहे, गणेशाच्या ठिकाणी आत्मा, कुठेही तरी तुम्हाला मन लावावं लागेल. हे आपल्यासाठी आहे. आत्मा तसा नाहीये. परंतु भक्तांना कुठेतरी श्रद्धा ठेवण्यासाठी, कुठेतरी मन लावण्यासाठी, कुठेतरी समर्पण करण्यासाठी मानावं लागतं. आणि म्हणून त्या पांडुरंगाच्या ठिकाणी तो आहे असं माना किंवा कुठल्याही तुमच्या दैवतात माना, पण तो तसा नाही. म्हणजे तो आहे नाही याच्याही पलीकडे जर आहे तो, तर मग तो तसाच आहे असं कसं अर्थ घालतात. तेव्हा ज्या ज्या वेळेला संत सत्पुरुष असं सांगतात की तो त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी आमचा भाव आहे, आमची भक्ती आहे, आमचं समर्पण आहे. ठीक आहे, मग तुमच्या समर्पणाचा तुमच्या भावाप्रमाणे तुम्हाला तो तसा देव असेल. भाव तैसा देव हा नियम आहे देवाचा. आपला जसा भाव असतो ना तसा देव असतो. म्हणून देवाचे आपल्या देशामध्ये अनेक प्रकार निर्माण होते. कारण प्रत्येकाचा भाव वेगळा, प्रत्येकाचा भाव वेगळा, प्रत्येक ठिकाणी वेगळा तऱ्हेने भाव ठेवतो. त्यामुळे देव अनेक होऊन गेले. म्हणून हा देश म्हणजे देवळांचा देश होऊन गेला. ते इतर लोक पाश्चात्य इतर देशातले लोक जेव्हा इकडे येतात तेव्हा पाहतात तर काय मंदिर आहे या देशामध्ये. जिकडे पाव ज्या गल्ली गाव तिकडे मंदिर, कुठे गल्ली गावात आहे गावाच्या बाहेरही आहे, मंदिरच मंदिर. आता हे असं का झालं तर प्रत्येकाचा भाव घेऊन गेला. प्रत्येकाचा भाव ज्या ठिकाणी तो ठेवतो त्या ठिकाणी तो देव मानतो. त्याचा भाव तसा देव. त्याचा भाव एका दगडावर बसला तर तो दगड देऊन गेला त्याचा. त्याचा भाव एखाद्या वृक्षावर बसला की तो वृक्ष त्याचा देव होऊन जातो. म्हणून आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या प्रतिमा आणि मूर्त्या आहेत. कशाला जिथं आम्ही देव म्हणतो तो देव होऊन जातो. म्हणून आपल्या देशामध्ये अनेक देवाची रूप निर्माण झालेली आहे. इतर धर्मामध्ये तसं झालं नाही.
इतर धर्मामधल्या त्यांच्या आचार्यांनी त्यांना सांगितलं की नाही नाही, तुम्ही एकाच ठिकाणी भाव ठेवा. म्हणजे त्यांच्यावर शक्ती आली की तुम्हाला भाव ठेवायचा असेल तर मग अल्लाहवरच ठेवायला पाहिजे, तोच आहे बस. तिथेच तुम्हाला भाव ठेवला पाहिजे. ते ख्रिश्चन म्हणतात की नाही, त्या येशूवरच भाव ठेवा, तिथंच देव आहे. तात्पर्य असं की बाकीच्या धर्मीयांनी काय केलं की काय आपल्या साधकांना, शिष्यांना, भक्तांना नियम सांगितला देवासाठी, आणि तो नियम तुम्ही पाळत नसाल तर मग तुम्ही आमच्या धर्मातले नाही, असं कडक शासन आहे तिथं. त्यामुळे ते सगळे एकाच देवाची भक्ती करतात, एकच देव. आपल्याकडे तसं काही झालं नाही. आपले जे आचार्य होते ते म्हणतात तुम्ही जिथं भाव ठेवाल तिथे देव आहे बस. म्हणजे अशी मुभा देऊन टाकली, आणि या मुभा देण्याने प्रत्येकाचा भाव बदलत गेला आणि प्रत्येकाला वाटलं की हा देव आहे, तो देव आहे, तो देव. म्हणून देवांचे असंख्य प्रकार आहेत आपल्या देशामध्ये. अंमळमध्ये जरी देव तुम्ही तिथपासून पहा, किती मंदिर किती देव आहे. मग देव असेच का, तो आत्मा असा आहे का? हे केवळ त्या भक्ताच्या इच्छेसाठी नाही. हे म्हणून लक्षात ठेवा. म्हणून अमुक ठिकाणी देव पावतो, अमुक ठिकाणी खरोखर आम्हाला अनुभव येतो, अमुक ठिकाणी देव आहे, अशा काहीतरी कल्पना रूढ करतात. आणि म्हणून लोक कळत असतात, त्या ठिकाणी जात असतात, कळत असतात. पण जो आत्मराज आत आहे ना, तिकडे कोणी बिलकुल पाहत खरा तो आत आहे. अंतरात्म्याला कोणी शोधत नाही, त्याचा तपास नाही. काय विलंब होऊन गेलं. म्हणजे बाहेरही सापडला नाही आणि आता पाहिलाच नाही. बाहेर सापडेल कसा? तो बाहेर आहे त्या जगण्यामध्ये, त्या सगळ्या ठिकाणी तो. परंतु तो आपला जर पाहिला नाही तर तो बाहेर सापडणार नाही. पण ती चेतना, तो आत्मप्रभा प्रसंग आहे, तो आपल्याला जाणवला पाहिजे. असा हा विषय होता. तसा पाहिला तर आपल्या साधकांच्या दृष्टीने फार उपयुक्त विषय. आपली साधना ही निर्गुण साधना म्हणावी का सगुण म्हणावी काहीच कळत नाही. कारण आपल्या साधनेमध्ये ज्या क्रिया होतात ती शक्ती करते, आणि क्रिया प्रत्यक्ष दिसतात. म्हणजे क्रियांचा जो अनुभव आहे, क्रिया ज्या प्रगट होतात त्या सगुण, आणि ती शक्ती कार्य करणारी जी देवता आहे आत्म्याची, ती कुंडलिनी निर्गुण आहे. म्हणजे सगुण आणि निर्गुण असं तर विचित्र असं आपलं साधन आहे. म्हणून या साधनेमध्ये तो आत्मा आहे, कारण तो निर्गुणही आहे, सगुणही आहे, आणि निर्गुण सगुणही नाही. अशा प्रकारचं जे साधन आहे, अंतरंग साधन आहे, या अंतरंग साधनेमध्ये तो आत्मराज आपल्याकडून शुद्धी, अंतःकरणाची शुद्धी करून नंतर मग तो आपल्याला प्रगट होतो. अशा प्रकारे तेव्हा आत्मा कृष्ण नाही, स्थूल नाही, कसा आहे तो काहीच कळत नाही. तो मूर्त नाही, अमूर्त नाही, शून्य नाही, अशून्य नाही. बरं, काही त्याच्याबद्दल बोलताच येत नाही. म्हणून संतांनी सुद्धा त्याचं वर्णन अभंगामधून असंच केलेलं आहे. परंतु आम्ही वाचतो तर खरी त्यांचे ते अभंग वाचून घेतो, परंतु त्या अभंगाच्या खोलीमध्ये जात नाही. अभंगाचा जो अर्थ आहे त्या खेळ जात नाही. तेव्हा हा आत्मा एकही नाही, अनेकही नाही. बघा आता किती पंचायत म्हणजे एक ना विविधू, मुक्त ना बद्धू. आत्मपणे हे तुला ना ते तुला,
ऐकताना रचिला, बोलताना उगला अलक्षपणे, ज्ञानोबांची वचन येते. ज्ञानेश्वर महाराजांनी ठिकठिकाणी असं लिहून ठेवलंय की अरे तो कसा आहे, तुम्ही म्हणा तुमच्या भावाप्रमाणे. म्हणून ही ज्ञानोबांची भाषा आहे. ही भाषा आपल्याला सर्वसामान्य माणसाला स्पष्ट समजते की तो आपल्या इच्छेप्रमाणे असतो. पण इच्छेप्रमाणे जर तू त्या देवाला, त्या आत्म्याला पाहायला गेला तर तू भलत्याच ठिकाणी तुमचा तो भाव प्रगट करता आहे. खरा आत्मदेव आत आहे आणि तो आत्माच खरा देव आहे. ते ब्रह्मच खरं आहे, तो परमात्मा खरा आहे, हा बोध आहे खरं. म्हणून आत्म्याचा काही नाहीपणा ठरायला नको. तो आहे नाहीच्या पलीकडच आहे. हे खरं त्याचं स्वरूप आहे. म्हणून तुम्ही त्याला विशिष्ट आकारामध्ये, रूपामध्ये, रंगामध्ये, आकृतीमध्ये बसू नका. पण बसवलं असेल तर तुमच्या भावाप्रमाणे तो तुम्हाला त्या पद्धतीने समाधान देतो. त्यानंतर ही 104 नावाची ओळी पाहतात. म्हणतात गुणाचे असणे दीन असे, गुणी न देखताची दिसे, हे आठी तरी कायसे हरकले पण ज्ञानोबांच्या उद्या गोवा म्हणजे अपादी महान ग्रंथ आहे हा. इतर पुष्कळ ग्रंथ आहेत, परंतु ज्ञानोबांचा हा प्रत्यक्ष अमृताचा अनुभव आहे, प्रत्यक्ष आत्म्याचा अनुभव जेव्हा ते सांगतात त्यावेळेला त्यांची वाणी त्या आत्म्यातून प्रकाशित होते. ते म्हणतात कोणाचे असणे वीण असे, म्हणजे काय, हा आत्मा कोणाच्या अस्तित्वावर असत नाही. अमुक आहे म्हणून मी आहे असं नाही. दुसऱ्याच्या सत्तेवर त्याची सत्ता नाही. तो कुणावरही अवलंबून नाही. कोणाचे असणे वीण असे, कोणी न देखताही दिसे. कोणी त्याला पाहिलं न पाहिलं तरी तो दिसतो. आता ज्ञानोबा तो दिसतो, न पाहिलं तरी दिसतो. आता न पाहताना दिसतो हे जे ज्ञानोबा सांगतायत ते आम्हाला जमणार नाही. कारण आम्ही पाहतो तेव्हा दिसतं आम्हाला. आम्हाला सगळं अशी झालेली की आम्ही पाहतो आणि मग दिसतं आम्हाला. पण हा आत्मराज असा आहे की न पाहताना दिसतो तो. हे कसं लागू, न पाहताना कसा दिसत असेल तो? अरे दररोज अनुभव घेताना तुम्ही न पाहताना दिसतो ना तो कसा? ज्ञानवंता तुम्ही झोपून जाता, झोपेमध्ये जर तुम्ही डोळे बंद केले ना आता पाहता का तुम्ही? पाहणं बंद, तुमचं डोळे बंद. झोपेमध्ये जी चित्र पाहता स्वप्नातली कोणाच्या उजेडात पाहता, कुठला प्रकाश येतो तिथं? आणि ती स्वप्न इतकी प्रकाशमान असतात. हुबेहूब जसं दिवसाचं स्वप्न, दिवसा जागृतीमध्ये जसं कार्य असतं, जसं दिसतं ना, हुबेहूब तसं चित्र त्या स्वप्नात दिसतं मला. आणि तिथं तर आम्ही डोळे बंद करून ठेवलेले, डोक्यावर पांघरून घेतलेले, पेट्याला बंद केले, लाईट ऑफ केलेले, इतक्या अंधारात, घनदाट अंधारामध्ये झोपलेला असतो तरी सुद्धा आम्हाला तिथं प्रकाशात स्वप्न दिसतं. आणि स्वप्नाचे किती प्रकार सांगावे, असंख्य प्रकार आहे स्वप्नामध्ये. सगळे प्राणी दिसतात, पक्षी दिसतात, जमीन दिसते, हवा दिसते, वृक्ष दिसतात. मग हे कसं दिसत तुम्हाला? आता न पाहताना दिसत की नाही? मग न पाहताना तो दिसतो म्हणजे त्याचं स्वरूप तो दाखवतो. अरे मी आहे ना तुमच्यामध्ये, तुम्ही झोपा रे, लावा डोळे, तुम्ही, मी तुम्हाला दाखवतो ना.
त्याची कृपा आहे खरं म्हणजे. तो आपल्याला ही आठवण करून देतो की मी तुमच्यामध्ये जागा आहे. तुम्ही जरी झोपलेले असला तरी मी झोपू शकत नाही. मला तुमच्यासाठी, तुमच्या शरीरासाठी जागच राहावं लागतं रे. असा हा आत्मराज न पाहतानाही दिसतो. मग म्हणतात कोणी न देखताची दिसे, हे आधी तरी कायसे हरकले पण. म्हणून त्याला नाही किंवा आहे असंही म्हणता येत नाही. नाही आहे याच्या पलीकडे तो राहतो आणि म्हणून अवघड झालंय आम्हाला. आम्हाला एक तर नाही असं स्पष्ट सांगा किंवा आहे असं स्पष्ट सांगा, एक कोणतं तरी सांगा. आणि त्याची सवय आम्हाला. आता तुम्ही सांगता आत्मा आहे पण आणि तू नाही पण, आणि आहे नाही याच्या पलीकडे पण आहे. बापरे बाप, मग होतो आमचा. तात्पर्य असं की आत्म्याला कुठलं रूप नाही, आकार नाही, रंग नाही, काहीच नाही त्याला. इतर सगळ्या जगातल्या कुठल्याही पदार्थाप्रमाणे तो नाहीये. विशेषतः जे आकाश आपण म्हणतो, आकाश निराकार आहे, पण त्या आकाशाला सुद्धा पोटात घालणार आहे. तो सगळं आकाश त्याच्या पोटात राहतो, तो आकाशाला सांभाळतो. मग आता काय करणार? केवढा असेल आता? म्हणजे मानलं तर तो आकाशाहूनही मोठा आहे, मानलं तर तो अणुपेक्षाही लहान आहे. तुकाराम महाराजांचं जाणून घे, अणुरेणुया तो करा तुका आकाश आहे बरा. हा अनुभव तुकाराम महाराजांचा नाही का? म्हणजे ज्यांनी ज्यांनी त्या आत्म्याचा अनुभव घेतला त्यांना तो तसा दिसतो. तो अणु रेणू अगदी लहानशा बारीक कणाहूनही लहान आहे आणि आकाशापेक्षाही मोठा आहे. असा हा जो आत्मा आहे, तो आत्मा पहा. आणि तो ज्याला कळला, तो ज्याला समजला, त्याचा ज्याला अनुभव आला, तो भाग्यवान या जगतामध्ये. तो भाग्यवान या जगती. खरोखर असे भाग्यवान आमचे साधू संत वगैरे, त्यांनी आम्हाला हे सगळे सांगितले. अरे आपल्याला हे जग दिसतं, आता ज्ञानोबा सांगणारे, हे जे जगत दिसतंय, हे जगत कशावर अवलंबून? दिसणार जग हे त्या आत्म्याच्या शक्तीवर, त्या चेतनेवर, त्या चैतन्यावर अवलंबून आहे. आणि ती चेतना त्या जगाच्या आश्रयस्थानी असल्यामुळे त्या आश्रयावर हे जगत निर्माण झालेले. म्हणजे चेतन हे ज्ञान आहे आत्म्याचं, आणि त्याच्यावर हा जगताचा प्रसार आहे. मग ज्ञानातून निर्माण झालेलं जे असेल ते ज्ञानमय असतं ना. हो, ते अज्ञान कसं असेल? तेव्हा हे जे अज्ञानवादी आहे ते म्हणतात हा सगळा पसारा म्हणजे अज्ञान आहे. तात्पर्य ज्ञानवांचं म्हणणं आणि हे अज्ञानवादी लोकांचं म्हणणं अशा तऱ्हेनं फार विरुद्ध आहे. आता 105वी ओळ येते बघा. ज्ञानवंतात मिथ्यावादाची कुटी आली. मिथ्यावादाची कुटी आली ते निवांतची साहिल. विशेषाही दिदली पाठी येणे. हा जन्म उभ्या लिहितात. मिथ्यावादाची कुटी आली. मिथ्यावाद म्हणजे मिथ्या म्हणजे खोटं. अरे तुमचा आत्मा दिसत नाही, कळत नाही, तो आहे म्हणता, नाही पण म्हणता, मग तो नाहीच आहे जा, असं मिथ्यावादी म्हणतात. नास्तिक लोकांचं हेच म्हणणे. मग असला कसला आला तुमचा देव?
तेव्हा असा आत्मा नाहीच का, म्हणून हा मिथ्यावाद झाला. मिथ्या म्हणजे खोटं. तेव्हा हा आत्मा जेव्हा लोक त्याला मिथ्या म्हणतात तेव्हा तो आत्मा काय ऐकत नाही का? त्यांच्या तोंडून निघालेले सगळे त्या आत्म्याकडूनच शब्द आलेले ना. तो जो बोलणार आहे, तो नाव ठेवणार आहे, तो जे बोलून राहिलेला आहे त्याचं जे बोलणं आहे ते आत्म्याच्या चेतनेनं तो बोलतो ना. तो आत्मा म्हणतो मी माझंच मला मी असं बोलून घेतो की मी मिथ्या आहे, मी मिथ्या आहे. बरोबर, मी मिथ्या, खोटा मी चाल म्हणत हेच म्हणतात बा. ते निवांतची साहिली, त्याच्याबद्दल काही तक्रार नाही करत, तो शांतपणे ऐकून घेतो. ही आत्मा खोटा आहे हो, कसला याला आत्मा नाही फिरणारी काही नाही, आपला देह खरा आहे. म्हणून देहवादी यांची नास्तिक जास्त झाले. आज जगामध्ये नास्तिकवाद जास्त पसरलेला आहे. त्याचं कारण असं की ते देहावर विषय ठेवतात. देह हाच खरा आत्मा आहे असं ते म्हणतात. मग तुम्ही देहाला आत्मा म्हणा, कशालाही आत्मा म्हणा, म्हणू नका. त्या आत्म्याला काही चिंता नाही. तो तुम्ही जे म्हणाल ते सगळं सहन करून घेतो, ऐकून घेतो. आणि त्याच्यामुळे बोललं जात आहे. हे जे बोलणारे त्याच्यावर आरोप करतात ते आरोपाचं बोलणं सुद्धा त्या आत्म्यामुळेच घडतं ना. तो आत्मा म्हणतो चला माझ्याकडूनच मी माझी निंदा करून घेतो. बरं झालं एका दृष्टीने. दुसऱ्याची निंदा ऐकण्यापेक्षा आपणच आपली निंदा करून घ्यावी, छान आहे. मग लागते का निंदा? पहा तुम्ही, दुसरा जर आपल्याला ते शब्द बोलला ना तर लागतं, पण आपणच आपली निंदा करून घेतली ना, काय मूर्ख मनुष्य मी, काय बेडगळपणा केला मी, असं जेव्हा तो मनुष्य स्वतःला असा वेडा समजतो तेव्हा त्याला दुःख होतं का? पण दुसऱ्यांतर म्हटलं काय वेडा मनुष्य व्हा, हा मूर्ख व्हा, हा बरं किती संताप होतो त्याचा. तसा तो आत्मा आहे. तो आत्मा म्हणतो चला मी माझीच निंदा मी करून घेतो ना. हे जे लोक बोलताय ना, माझी निंदा करतायत ना, हे माझ्या चेतनेने माझ्या ज्ञानाने माझी निंदा करून झाली ना. मग मला कशा त्रास व्हायला पाहिजे? मी सगळं सहन करतो तो विचार. मिथ्यावादाची कुटी आली ते निवांतची साहिली, विशेषाही दिलेली पाठी जेडी. आता विशेष म्हटला काही आत्मा कसा आहे बा? वास्तविक तो कुठल्याही याच्याने विषय म्हणून होत नाही. विषय होण्यासाठी आकार पाहिजे असतो. म्हणून आत्मा कुठलाही विषय होत नाही. जसे आपल्या इंद्रियांचे विषय आहेत. डोळ्याचा विषय रूप आहे, कानाचा विषय शब्द आहे, हे विषय आहे. तसा आत्मा कुठला विषय होत नाही. आत्मा इंद्रियांचा विषय होत नाही, तो विषयातीत आहे. पुन्हा कुठल्याही इंद्रियाने तो समजला जात नाही. आत्मा कानांनी ऐकता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही, नाकाने त्याचा वास घेता येत नाही, जिभेने चव घेता येत नाही, हाताने स्पर्श करता येत नाही. म्हणजे आमची पाचही इंद्रिय जी आहे ती बंद होईल. मनाने त्याच्याबद्दल संकल्प विकल्प करता येत नाही, बुद्धीने त्याच्याबद्दल विचार करता येत नाही, चित्ताने चिंतन करता येत नाही, आणि अहम जो आहे तो त्याच्या पुढे निवडून गेला. म्हणजे आपली सगळी इंद्रिय बंद होऊन गेली. कुठल्याही इंद्रियांना तो सापडत नाहीये. असा जो आत्मा आहे त्या आत्म्याला ज्ञान म्हणतात. तो कशाचाच विषय होत नाही, तो विशेष नाही. विशेषाही दिलेली पाठी जेडे, ते विशेष होण्यासाठी त्याने पाठ दिली म्हणजे तो सापडत नाही असं ज्ञान म्हणतात.
आत्मा शून्यही नाही. काही लोक आता त्याला शून्य म्हणतात. मग नाहीच आहे आत्मा, शून्य आहे तो. शून्य कसा असेल? शून्य म्हणजे काहीच नाही ना. आणि मग जर काहीच नाहीये तर त्याच्यामधून काही आहे कसं तयार होईल? काही आहे त्याच्यातून काहीतरी होतं. जिथं काहीच नाही तिथून काही कसं काय तयार होईल? म्हणून हा शून्यवाद सुद्धा लोकांचा चुकीचा आहे. म्हणून आत्मा शून्य नाही, तो आहे. तुला कळत नाही म्हणून तू त्याला शून्य म्हणतो. म्हण, तो आत्मा म्हणतो मला शून्य म्हणतो का? म्हण रे तू, काही म्हण. मी तसा नाहीच आहे. तू मला जी नावं ठेवशील ना तसा मी नाही. आणि तुझी तू नावं ठेवतो म्हणजे तू वेगळा नाही माझ्यापेक्षा. हे नाव ठेवणाऱ्या तुझ्यामध्ये मी येणार आहे आणि माझ्यामुळे तू बोलतो होणार आहे, नाव ठेवून लागणार आहे. म्हणजे मी माझ्याकडूनच माझी नाव ठेवून बोलणार आहे. अशा प्रकारे आत्म्याला बोलणारा, आत्म्याचं दूषण करणारा, आत्म्याला नाव ठेवणारा जो कोणी असेल तो आत्म्याकडूनच ते करून घेतो. पण आपली सगळी कार्य आत्मा करतो ना. या इंद्रियांना चालवणारा, मनाला चालवणारा, बुद्धीला चालवणारा आत्माच आहे. त्याची शक्ती आहे, त्याची चेतना आहे. म्हणून प्रत्येक कार्य आपलं जे आहे ते आत्म्याच्या शक्तीने होतं. म्हणून आत्मा शून्यही नाही, आत्मा पण विशेषही नाही, आणि तो असा आहे तसा आहे तसाही नाही. तो असा तसाच्या पलीकडचा आहे. कसा आहे तो नष्ट. असं काही आत्म्याचं रूप आहे बाबा. पण आपण मात्र तो कसा का असेना, साधकाचा भाव स्थिर असला पाहिजे. साधकाची निष्ठा, साधकाचं समर्पण असं स्थिर पाहिजे. आणि म्हणून गुरु ईश्वरा असं आपलं योगशास्त्र सांगतं. गुरुच्या ठिकाणी तुम्ही तो आत्मा माना, ईश्वर माना. त्या ठिकाणी आहे तो. जसं तुम्ही इतर ठिकाणी ईश्वर मानता इतर लोक, तसं तुम्ही गुरुच्या ठिकाणी समर्पित व्हा. आणि गुरुच्या ठिकाणी समर्पित होणं हे जास्त उपयोगी आहे साधकाला. एखाद्या कुठल्या तरी देवळामध्ये जाऊन त्या देवाला समर्पित होऊन तिथं तो देव आहे, आत्मा आहे असं म्हणण्यात विशेष फायदा नाहीये. कारण ती जडमुक्ती असते. उलट सद्गुरु जे आहे ते चैतन्यमुक्ती आहे. आता चेतनमुक्ती तुम्हाला जास्त लाभ देईल का जडमुक्ती तुम्हाला जास्त लाभ देईल? बघा ना, आता तुम्ही विचार करा. म्हणून सद्गुरूचं महत्व आपल्या साधनेमध्ये फार आहे. आणि आपली साधनामुळे सद्गुरूंच्यामुळे निर्माण झालेली साधन आहे. सद्गुरू असले तर शक्तिपात करणं त्या मार्गाचा. म्हणून ज्ञानोबा सुद्धा सद्गुरू आपण पाहिलं ना, पहिलं प्रकरण दुसरं प्रकरण त्याच्यामध्ये गुरूंचं महत्व ज्ञानोबांनी किती सांगितलं. पुन्हा आत्मस्वरूपामध्ये कुठलाही व्यवहार नाही, घेणं देणं नाही, कुठलाच व्यवहार नाही. आत्मा असा व्यवहार रहित आहे. क्रिया शून्य येतो, त्याच्यामध्ये क्रिया नाही, पण त्याच्या चेतनेने आजूबाजूने त्याच्या स्पंदनाने ज्या क्रिया होतात ती शक्ती करते त्याची. आणि तो शक्तीलाही आपली म्हणून आपल्यामध्ये घेतो, आपल्यामधून आपल्या म्हणून बाहेर टाकतो. आणि तसं पाहिलं तर ती शक्ती आणि शक्तिमान हे दोन नाहीये. असे ज्ञानोबांनी आता शिवशक्ती समावेशन नावाचं जो दुसरं प्रकरण आहे यातलं किती सांगितलं ज्ञानोबांनी आपल्याला. तेव्हा 106वी ओवी येते. 106 ओवी मध्ये ज्ञानोबा सांगताय, जो निमाली ही नीद देखे तो सर्वज्ञ एवढे काय चुके, परी दृश्याचे न टेके सोयी जो. आता ज्ञानोबा आपल्याला या ओळीमध्ये सांगतायत, जो निमाली ही नीद देखे. निमाला म्हणजे नाहीसा झाला.
लय झाला सगळ्यांचा. लय केव्हा होतो? निद्रेत होतो, झोपेत. झोपेमध्ये आपला विलय होतो, प्रलय होतो, हे माहितीये ना. झोपेमध्ये आपण शरीर विसरतो, घरदार विसरतो, सगळं विसरून जातो आपण. ही आपली लयाची अवस्था, प्रलयाची अवस्था आहे, झोप, निद्रा. म्हणतात आत्मा सर्व लयाच्या निद्रेलाही पाहतो. तुमचा लय झालेला आहे, तुम्ही पूर्ण विलय झालेले आहात, प्रलय झालाय तुमचा, तुम्हाला काही शुद्ध नाही, पण तो आत्मा पाहून राहिला. म्हणजे तुमच्या प्रलयाचा साक्षी आत्मा आहे ना. आणि उत्पत्तीचा साक्षी तर आहेच. निर्माण जे आपण होतो, ज्या गर्भामध्ये आपल्याला जन्म होतो, तिथे तो आत्मा आहेच ना. म्हणजे आपल्या निर्मितीचा, आपल्या प्रलयाचा, सगळ्यांचा साक्षी, आपल्या सगळ्या जीवनाचा साक्षी तो आहे. त्याच्या साक्षीने सगळी कार्य होतात आपली. म्हणून आत्म्याला चुकून कोणीही काहीही लपू शकत नाही. तू जे लपून काम करून राहिला किंवा छपून लपून काहीतरी करतोय ना, तू करण्याची किती काय लपून करत नाही, पण तू आत्म्यापासून लपू नाही शकत. कारण तुझं लपवण्याचं कार्य सुद्धा त्या आत्म्याच्या साह्याशिवाय होत नाही. एखादा मनुष्य खोटं बोलतो, प्रत्यक्ष खोटं बोलतो, तो आपल्या समक्ष खोटं बोलतो. बोल रे तू खोटं, परंतु तो खोटं बोलणारा तुझा जो खोटा स्वभाव आहे ना, तो प्रत्यक्ष आत्मा तुझं जाणतो, तो साक्षी आहे तुला. तू किती नाही म्हण. तात्पर्य असं की हा आत्मराज आपल्या देहामध्ये राहून आपल्या देहाचा साक्षी आहे, देहाच्या सगळ्या क्रियांचा साक्षी आहे. आणि तो सगळं आपलं जे सगळं रेकॉर्ड आहे ना, त्याने ठेवलेलं आहे. जसं एखाद्या ऑफिसमध्ये जाऊ आपण आणि मग आपलं रेकॉर्ड पाहावं, आपले वडील, आपले आजोबा, आजोबा वगैरे, ते जसं रेकॉर्ड असतं ना, तसं आपल्या अनेक जन्माचं रेकॉर्ड त्या आत्म्याजवळ आहे. मागच्या जन्मांचं आहे, आताच आहे आणि पुढच्या जन्मांचं भविष्य त्याच्याजवळ आहे. किती ज्ञानी येतो जो अशा आत्म्याला शरण जाणार. असं ज्ञानोबा सांगून राहिले पहा. तरी दृश्याची नाटके सोयी, तेव्हा तो आत्मा कोणालाही दृश्य करत नाही, तो स्वतः दृश्य होत नाही. बर, तो दृश्य होत नाही, कोणालाही दृश्य करत नाही. आपल्या प्रलयाचा तो साक्षी होतो, सगळ्या क्रियांचा साक्षी तो होतो. अशा प्रकारे ज्ञानोबा म्हणतात अत्रायम पुरुषा स्वयं ज्योतिर्भवती. अत्रायम पुरुष हा पुरुष म्हटलं गेला, त्याला आत्म्याला पुरुष अशी संज्ञा आहे. आणि त्याची जी शक्ती आहे ना, ती स्त्री आहे, ती पत्नी आहे त्याची, ती देवता आहे. तेव्हा असा हा जो पुरुष आहे तो स्वयं ज्योतिर्भवती, तो स्वतः प्रकाशित होतो. त्याला कुणाचा प्रकाश नको, तो सगळ्यांना प्रकाश देणार आहे. या सूर्याला, चंद्राला, सगळ्या ग्रह ताऱ्यांना, सगळ्यांना प्रकाश देणारा तो आहे. मग त्याला कोण प्रकाश देईल? त्याला प्रकाशित करणारा कोणी नाही. अशा प्रकारे ज्ञानोबा आपल्याला ह्या आत्म्याचं जे स्वरूप आहे ते फार सुंदर पद्धतीने एका ओळीमध्ये निवेदन करताय. सत्संगाची वेळ संपली आहे, सत्संगाला विश्राम देऊया. फार सुंदर विषय आहे आता. तेव्हा उद्याला 107, 107 आजच्या सत्संगाला विश्राम देऊ. हरिओम तत्सत.